विकासाचे मॉडेल म्हणून नावारूपास येत आहे महापौर श्री कांचना यन्नम। प्रभाग क्रमांक 7 मधील उमानगरी 117 येथील विविध विकास कामांचा शुभारंभ व लोकार्पण सोहळा रविवारी 12 डिसेंबर रोजी सायंकाळी 7 वाजता उमानगरी येथील गणेश मंदिर परिसरात महापौर श्री कांचना यन्नम यांच्या शुभ हस्ते विरोधी पक्षनेते अमोल बापू शिंदे व माजी नगरसेवक दीपक राजगे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला। या प्रसंगी व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून परिवहन माजी सभापती तुकाराम नाना मस्के, श्री विजय पुकाळे, श्री सूरज भैया चौहान, उमानगरीचे चेअरमन श्री नंदाजी कदम, श्री संतोष भाऊ पवार, सचिव बळवंत नारायणकर, राम गायकवाड, सुरेश दोडमिसे व समृद्धी ग्रीन अपार्टमेंटचे चेअरमन श्री दीपक कुलकर्णी, सचिव प्रसन्न गायकवाड, जितेश कुलकर्णी व प्रसाद गायकवाड हे होते। महापौर श्री कांचना यन्नम यांच्या 15 लाख रुपये निधीतून समृद्धी ग्रीन अपार्टमेंट ते गणेश मंदिर ते गवत्या मारुती हा उमानगरी मधील मुख्य रस्ता, त्याचबरोबर नगरसेवक देवेंद्र कोटे यांच्या निधी व विशेष प्रयत्नातून तसेच अमोल बापू शिंदे व सारिकाताई पिसे यांच्या सहकार्यातून हा कार्य होत आहे। ढोंगरे घर ते आतकरे घर, शुक्ला मॅडम घर ते लक्ष्मी मंदिर ते डॉक्टर आतकरे घर, संतोष भाऊ पवार घर ते भंडगर घर व नंदाजी कदम सर घर ते दीपक राजके मेंबर घर ते कलशेट्टी घर, 9 इंची ड्रेनेज लाईन, गावडे घर ते नरखेडकर घर अंतर्गत कॉन्क्रीट असे एकूण 48,50,000 कामांचा शुभारंभ व लोकार्पण यावेळी संपन्न झाला। मागील 10 वर्षात नगरसेवक देवेंद्र कोठे यांनी या भागात मूलभूत सुविधा अंतर्गत 9 इंची ड्रेनेज लाईन, मुख्य व अंतर्गत पिण्याचे पाईपलाईन, रस्ते, दिवाबत्ती कामे पूर्ण करत विकासाचं मॉडेल म्हणून हा परिसर नावारूपास आणल्याबद्दल महापौर श्री कांचना यन्नम व विरोधी पक्षनेते अमोल बापू शिंदे यांनी गौरवोद्गार काढले। यावेळी नगरसेवक देवेंद्र कोठे, नंदाजी कदम, राम गायकवाड, जितेश कुलकर्णी, प्रसाद गायकवाड महापौरांनी मनोगत व्यक्त केले। सौ सुवर्णा पाटील, सौ शकुंतला राऊत यांच्या हस्ते महापौरांचा सत्कार करण्यात आला। कुमारी राजनंदिनी लक्ष्मण सदरखेड ही गोवा ऑल इंडिया नॅशनल स्केटिंग मध्ये प्रथम आल्याबद्दल महापौरांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आले। सुरेश शिंदे, अंबादास कांबळे, कलशेट्टी अप्पा, अंकुश गाडगे, सुधाकर कदम, भाऊ जगडे, प्रशांत पाटणे, महादेव ओमकर, अलकेश पटेल, संभाजी जुगदार, प्रकाश साळुंके, गोरखनाथ डोंगरे, अप्पा कोळी, हितेंद्र ठाकूर, शिवराम सरवदे, अरुण जाधव, शंकर बचुटे समस्त माता भगिनी उपस्थित होते।